उन्हाळ्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा. नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती. यंदा मान्सून 27 मे रोजीच केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता. नाशिक शहरात तासाभरात झालेल्या तुफानी पावसामुळे अनेक झाडं उन्मळून पडली तर ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे मोठी वाहतूक कोंडली. पुढील 3 ते 4 दिवस वादळी पावसाचा हवामान विभागाचा इशारा. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज. अवकाळी पावसामुळे मुंबईतील हवेच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा. शनिवारी मुंबईच्या हवा गुणवत्तेची श्रेणी समाधानकारक. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याचं लोकार्पण. उपमुख्यमंत्री शिंदेंसह शिवेंद्रसिंग राजे भोसले, नितेश राणे, नारायण राणे आणि निलेश राणेंचीही उपस्थिती. मुंबईतील अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाचं लोकार्पण. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलारांच्या उपस्थितीत संध्याकाळी कार्यक्रमाचं आयोजन. मुंबईतील बीकेसी ते आचार्य अत्रे चौक भूमिगत मेट्रोला पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद. बीकेसी ते आचार्य अत्रे चौक 16,377 प्रवाशांचा प्रवास. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत लोकार्पण. आळंदीत 450 एकर जागेत जगाला हेवा वाटेल असं संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानपीठ उभारण्यात येईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा. ज्ञानपीठ तयार करण्यासाठी 701 कोटींचा आराखडा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.